माझी बायको माझी मुलगी म्हणजे वाटलं कोण तुम्हाला? इथं ओरडायचं नाही, हॉस्पिटल आहे. दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा अड्डा नाही. हे साहेब वगैरे काय म्हणतेस? मग काय बाबा, साहेब नको म्हणू तर काय म्हणू? मला द्यायला वेळ असतो का तुझ्याकडे? तुमच्या बंधुराजांनी तुमच्या वहिनी साहेबांची निवड तर केली नाहीये ना? माझी वहिनी ना अगदी माझ्या डोळ्याच्या समोर आहे. मी तुला एक काम सांगितलं होतं. ते काम केलंय मी. सुधाकर पंडितने त्यांचा पिच्छा पुरवलाय. वारंवार फोन करून करून त्यांना खूप त्रास दिला. त्यांनाही याचा काटा काढायचा आणि म्हणून कृष्णाजी शानबाग. तुम्ही आता पैसे स्वीकारलेलेच आहेत. अहो काय बोलताय का तुम्ही? आताच तर मी तुम्हाला पैसे दिलेत. इन्स्पेक्टर साहेब, पकडा या माणसाला. पकड त्याला. मी यांच्याकडे पैशासाठी तगादा लावलेला आहे म्हणून हे माझ्यावर लाच घेतल्याचा आरोप करतायत. साहेब, माझ्या साहेबांना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून तुम्ही चौकशी करा. अजून कशी आली नाही ही मुलगी? कुणालची निवड आहे म्हणजे पोरगी चांगलीच समजूतदार आणि तयारीची असणार. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून माय डिअर. सर डिअर काय म्हणता? मग डार्लिंग म्हणू का? सर कुणाल मला म्हणाला काय? तुम्हाला गंमत करायची सवय आहे. असं म्हणाला कुणाल? हो. मग त्याने अर्धवट माहिती पुरवली तुला. नुसती गंमत नाही, देसाई सरांना गंमत जम्मत करायची सवय आहे. चला करून घेऊयात. काय? अगं लंच. प्रचंड भूक लागली आहे. तुझी वाट बघत होतो सोबत लंच घ्यावा म्हणून. ये बस. अगं दोघांसाठी जेवण मागवलंय. बस ये ना. बस बस बसा. घरून काय काय दिलं बघूया. स्वीट काय आज? अरे वा, गुलाबजामुन आवडतात ना? आ कर बघू. आ कर. सर हे काय करताय? अगं घास भरवतोय तुला. घे ना घे. वा 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 वा, झकास. आता आम्हाला. हा आम्हाला. आता तुझं तोंड गोड केलं ना मी, मग आमचं तोंड गोड नाही करणार? आ आ वा, छान. झकास. प्रिया, तुझ्या हाताला खरंच छान चव आहे. चल. सर थांबा, मी वाढते. ओके 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 ठीक आहे. आम्ही बसतो, तुम्ही मला. घे ना घे. काय झालं? काय भानगड आहे? इन्स्पेक्टर साहेब, हे आमच्या बँकेचे मॅनेजर पटेल साहेब. पटेल साहेब, हे तुमच्या बँकेचे रिकव्हरी ऑफिसर पंडित साहेब आणि हे गृहस्थ शानबाग साहेब. एकमेकावर लाच दिल्याचा आणि घेतल्याचा आरोप करत आहेत. व्हॉट? काय करायचं पटेल साहेब? काही करण्याचा प्रश्नच कुठे येतो?
हा माणूस धादांत खोटं बोलतोय. मी हे असले आरोप कदापि सहन करणार नाही. तुम्ही खरं बोलताय हे तरी तुम्ही सिद्ध करू शकला आहात का? पटेल साहेब, तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवताय? नाही 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 पंडित साहेब, मी तुमच्यावर अविश्वास दाखवत नाहीये. एक मॅनेजर या नात्याने मी ह्याच्यातनं तोडगा शोधण्याचा प्रयत्न करतोय. सो लेट मी डू प्लीज. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, पंडित साहेब हे आमच्या बँकेतील खूप जुने जाणते सहकारी आहेत आणि त्यांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले नाहीत ह्याची ग्वाही मी तुम्हाला देतो. इन्स्पेक्टर साहेब, एक विनंती आहे, तुम्ही दमानिया साहेबांशी बोला आणि त्यांना पंडित साहेबांनी केलेल्या कथित कॉल्सचे रेकॉर्ड त्यांच्याकडनं घ्या आणि त्यानंतरच हा शानबाग खरं की खोटं बोलतोय ते उघडकीस येईल. तुम्ही मला सल्ला देताय? नाही साहेब, मी बँकेच्या वतीने तुम्हाला विनंती करतोय. आमच्या बँकेतील स्वच्छ कारभारासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडू नयेत एवढीच माझी इच्छा आहे साहेब. कंप्लेंट नोंदवणार आहात का? नोंदवा साहेब, आम्ही तयार आहोत. नाही साहेब, आम्हाला कोणाविरुद्धही कंप्लेंट नोंदवायची नाहीये. जेवढ्या सहजतेने हे प्रकरण हाताळता येईल तेवढ्या सहजतेने आम्ही हे प्रकरण हाताळू. काय पंडित साहेब? तुम्हीच काय ते ठरवा. मला पण. अगं मला काय आवडली का साडी? रंग आवडला का? हो काकू, खूप छान आहे साडी. पण वहिनी, मी म्हणते एवढा कशाला खर्च केलात? एवढा खर्च कुठे? अहो वहिनी, मुलांना सांभाळताना आयुष्य खर्ची पडतं, एवढीशा साडीच्या किमतीचं काय? आणि बरं का, अनु आमच्याकडे अगदी ज्योतीसारखीच वाढली आहे बरं. आणि हो, अनुसाठी ना मी तोडे सुद्धा करणार आहे बरं का. काकू, अहो कशाला? खरंच तसं करू नका. अहो एकदम सगळा एवढा खर्च म्हणजे? अहो एकदम एवढा खर्च करत नाहीये मी. अहो आपल्या नाक्यावर ते हुबळीकर ज्वेलर्स आहेत ना, त्यांच्याकडे दरमहा 200 रुपये मी जमा करते. म्हणजे आतापर्यंत चांगले 5-6 तोळे सोनं येईल एवढी तरी त्यांच्याकडे रक्कम जमा झाली आहे. आणि अगदी ज्योतीसाठी नाही, अनुसाठी सुद्धा मी जमा करते. दरमहा 400 रुपये जमा करते मी त्यांच्याकडे. काकू, अगं सुखी राहा. बायकांनाच बायकांचं कौतुक जास्त असतं. काय असतं, आम्ही सुद्धा आमचं माहेरचं अंगण ओलांडून सासरी आलेले असतो. त्यावेळेला की नाही आम्हाला आमचं लग्न आमच्या आई वडिलांनी, नातेवाईकांनी जसं कौतुकाने केलेलं असतं की नाही, तसंच आपणही आपल्या मुलांच्या लग्नात करावं एवढीच आमची इच्छा असते की नाही वहिनी? अगं खर्चाचं काय त्यात? एवढे पैसे काय वर का घेऊन जायचे? बरं मला सांग, राहुल येतोय ना जेवायला? तो कसला येतोय? त्याला आपल्या ऑफिसात काम असतं, राबत असतो. साहेबापेक्षा याचा स्टोराज असतो. तो एके दिवशी चांगला मोठा साहेब होणार बघ. फार गुणी मुलगा आहे. अगोबाई, मी इथे बोलत काय बसले? अहो अजून स्वयंपाकाचं आवरायचंय. बरं का अनु, तुझ्या आवडीची पालकाची भाजी करते बरं का. खरंच काकू? बरं चला वहिनी, आपण आटपूया. नाही तर अहो काय आहे, आपल्या समोर मुलींना बोलताना उगीच संकोच नको वाटायला. त्यांना गप्पा मारू द्यात. काय गं आई? अगं हो, बसा बसा मुलींनो, बसा, गप्पा मारा. चला वहिनी. काय मग मॅडम, काय तिकडची खबरबात काय? सांग ना प्लीज, सांग ना प्लीज. थोडस जेवणाचा एवढा घाट कशाला घातलात तुम्ही? अहो घाट कुठे, साधच तर आहे. आणि अहो आता अनघाचं लग्न होणार,
ती एवढ्या लांब जाणार मँगलोरला. आणि तिला की नाही माझ्या हातच्या अगदी पालकाची भाजी खूप आवडते. मला नेहमी म्हणायची, आशा काकू पालकाची भाजी एकदम मस्त तडका मारके. फार मोठ्या जबाबदारीतून मी मुक्त होते असं वाटतंय. राहुलचे बाबा गेले तेव्हा शिवणकाम विणकाम करून मुलांना वाढवलं, पण कधी कुणापुढे हात नाही पसरले. अहो हे काही मला माहित का नाहीये, पण खरंच तुम्ही खूप धीराच्या. आणि मुलांनी पण मला चांगली साथ दिली. आई एकटी आहे, तिचा आधार बनून व्हायला हवं याची जाण फार लहान वयातच आली त्यांना. आणि राहुलने तर पार्ट टाइम नोकरी करून त्याचं शिक्षण पूर्ण केलं. अशी मुलं देवाने माझ्या पोटी दिली हे फार भाग्य समजते मी माझं. खरंच पण त्या बाबतीत तुम्ही अगदी सुदैवी आहात. मग आता काय राहुलचा विचार केव्हा करताय? हो, सुनमुख तर पाहायचंच आहे, पण म्हणजे काय हो? नाही काही नाही. मी करू का थोडी मदत? नाही नाही राहू दे ना, मी करते. फारच बाई तुम्ही करता. बाकी काय नाही, बँगलोरला काय कोण कोण आहे तिच्या घरी? सासू सासरे? सासरे एक नणंद आहे लग्नाची. हो का? दीर आहे त्याचं लग्न झालंय. हा चांगलं घर तिला मिळालं, चांगलं सासर मिळालं. चला बरं झालं. हो. अशी कशी ग तू नुसती हसतीयस काय? बोल ना काहीतरी. आता आम्ही काय बाबा बोलणार, आता अनुभवाचे बोल आम्ही तुमच्याकडून ऐकणार. ज्योती, लग्न माझं ठरलंय आणि लाजतीयस तू. काय हे काहीतरीच काय ग बघ आरशात जाऊन चेहरा बघ तुझा लालबुंद झालाय. काहीतरीच. ए मला सांग ना, कसं वाटतंय आता? कसं वाटतंय म्हणजे काय? धडधड होते ग, भीती वाटते, असं गुदगुल्या झाल्यासारखं वाटतं. म्हणजे नेमकं काय होतंय? म्हणजे ना असं सगळं स्वप्नात असल्यासारखं वाटतं. आणि हे स्वप्न लवकर सत्यात उतरावं असंही वाटतं, आणि त्याच वेळेला ते कधीच पूर्ण होऊ नये असंही वाटतं. अनु, मला काही समजलं नाही ग. माठ आहेस तू. म्हणजे स्वप्नातल्या राजकुमाराशी लग्न व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं ग, पण एकदा का लग्न झालं ना की मग आई दुरावणार, भाऊ दुरावणार. अनु, आता हे बघ ना, माझा नवरा माझं नाव बदलणार, माझी लहानपणापासूनची ओळख पुसून जाणार. नवीन ओळख, नवीन घर, नवीन माणसं, सगळंच नवीन. ह्या सगळ्याशी जुळवून घेतलं तर आपण चांगले, नाही तर मग वाईट. फार वाईट अवस्था आहे ग. अनु, तुझ्या डोक्यात किती गोंधळ आहे ग. आर यू ओके अनु? हो, नाही तसा काही प्रॉब्लेम नाही ग, पण अगं तू या लग्नासाठी मेंटली प्रिपेअर आहेस का? तसा काही प्रश्न नाही ग, पण लग्न हा काही जुगार आहे का ग? म्हणजे लागला तर डाव, नाहीतर हृदयावरती घाव. अनु, आता हे बघ ना, मला ना हे असं अरेंज मॅरेज करण्यापेक्षा ना लव्ह मॅरेज केलेलं परवडेल असं वाटतं. म्हणजे कसं आहे की मुलगा येऊन आपल्याकडे काय बघणार? पैसा, शरीर, मन हे सगळं बघणार का? शरीर जुळतील, पैशाचाही काही प्रश्न नाही, पण मन जुळतील. मी तुला एक सांगू ज्योती, तू लव्ह मॅरेज कर. लव्ह मॅरेज? हो, लव्ह मॅरेज. ए, लव्ह मॅरेज असं बोलू नको जसं काय तुझं कोणावरती प्रेमच नाहीये. प्रेम? माझं कोणाशी प्रेम जडलंय? असं राहुलवरती तुझं प्रेम नाहीये? अनु,
कुठे गेली होतीस माधुरी? अविनाशला भेटायला गेली होतीस? मी घराच्या बाहेर गेले की फक्त अविलास भेटते असं तुला का वाटतं? सॉरी. बाय द वे, मी अविलास भेटायला गेले होते. माधुरी, मम्मा प्लीज, अवीकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पहा ना. अवीच्या घरी गेल्यानंतर जे घडलं ते विसरून जा मम्मा. अवीचा त्यात किती सहभाग होता? हां मम्मा, खरंच अवी खूप चांगला मुलगा आहे. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही कितीही विचार केलात तरी मी त्याला विसरणार नाही. हे बघ, मी मान्य करते अविनाश चांगला मुलगा आहे. तुला त्याच्याशी लग्न करायचंय, पण शेवटी लग्न म्हणजे काय असतं? लग्न म्हणजे लग्न असतं. तुमचं आमचं अगदी सेम असतं. तू पप्पांशी लग्न केलंस, मी अवीशी करणार आहे. पानसट विनोद नको करूस. हे बघ माधुरी, आपण जेव्हा लग्न करतो ना तेव्हा आपला संबंध फक्त त्या एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. त्याच्या अख्ख्या कुटुंबाशी आपला संबंध येतो. अविनाश चांगला मुलगा आहे, पण त्याची फॅमिली बॅकग्राऊंड अजिबात चांगली नाही. तेव्हा तू हे लग्न करू शकत नाहीस. सर येऊ मी? ये ना प्रिया, ये. सर रात्रीचे 9 वाजलेत. हो. बरं मग सर मी घरी जाऊ? काम आटोपलं? सर काम दिलंच कुठे मला? दुपारपासून मी नुसती बसून होते. हो. अगं मग इतर अकाउंटंट कसं काम करतात, काय काम करतात ते बघायचं ना. काम शिकायला आलीस ना तू इथे, मग असा वेळ वाया घालवलेलं परवडायचं नाही. आणि अगदीच काही नाही तर मग आपला कॉलेजचा अभ्यास करत बसायचास ना. हो सर. पण मी निघू? सर सगळा स्टाफ घरी निघून गेलाय, पण मी एकटीच राहिली. एकटी कशी? मी आहे ना. हो, पण मी निघू? सर उशीर होतोय. मला एकट्याला सोडून जाणार? काय, आपण सोबतच निघू. मी तुला ड्रॉप करतो. सर पण सर आत्ता जर का निघाले तर मी रात्री 10 पर्यंत घरी पोहोचेन. घरी वाट बघत असतील. दुपारी तू कधी येणार म्हणून मी वाट बघत बसलो, आणि तुला आपली घरच्यांचीच काळजी. सर असं काय बोलताय? प्लीज जाऊ द्या ना मला. ओके बाबा, ओके. मी निघतो आणि तुला ड्रॉप करतो. गणू, ऑफिस बंद करून घे, मी निघतोय. ठीक आहे? या मॅडम, या. मग सुधाकर पंडितांवर लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाला ना? सूर्या फार्मास्युटिकलचे मालक आणि सुधाकर पंडितांचे ब्रँच मॅनेजर दोघांनी सेटलमेंट करून हे मॅटर क्लोज करून टाकलं. पोलिसात द्यायला पाहिजे. थांब, अरे पोलिस देतो तुला. अरे साहेब, आपले बाबा बँकेत मोठे ऑफिसर आहेत. त्यांचा अनेकांशी संबंध येतो. अरे लोक आदराने वागतात त्यांच्याशी. म्हणजे बाबांनी माझ्यासाठी वशिला लावायचा असं म्हणणं आहे का तुझं? बाबा, काय झालंय? कृष्णाजी शानभाग. कृष्णाजी शानबाग कोण? कसले पैसे? काय झाले काय आज?
सुधाकर पंडितला काय शिक्षा करायची ती पोलीस करतील. अरे हो आर यू. अहो पण तुम्हाला काय एवढा पुळका त्या सुधाकर पंडितचा? अरे मित्र आहे माझा, यार आहे, कॉलेजचा दोस्त आहे तो माझा. नोकरी नाही आपल्याला जमत तर एखादा बिझनेस करण्याचं तरी धाडस आहे का तुझ्या त्या अविनाशकडे? अविनाशला नीट जॉब मिळाला, तो सेटल झाला, तर तुमची काही हरकत असणार आहे का? नाही. बालवयाची